हॅलो, तर आज पूजाची हळद. तर हळद लावण्यापूर्वी नवरीला चुडा भरला जातो ना, आणि देवदर्शन केले जातं गावातल्या सगळ्या देवांचे. तर पूजा चुडा भरून देवदर्शनासाठी पण गेलेली होती. मी थोडीशी लेट आली, त्यामुळे पूजाचा चुडा भरताना व्हिडिओ काही शेअर नाही करता आला तुम्हाला. आणि तर नवरीला चुडा भरल्यानंतर इथे सगळ्या नातेवाईकांना बांगड्या भरण्यासाठी त्या मावशी बसलेल्या होत्या. सगळ्या काही बांगड्या भरण्यासाठी इथे बसलेल्या आहे. तर आपल्या आवडीनुसार बांगड्या भरत होत्या आणि छान मस्त असं बांगड्यांचं इथं डेकोरेशनही छान मस्त केलेलं आहे ना. तर मम्मीच्या पण भरून झाल्या. मम्मी आता तयार होण्यासाठी चालली आहे. लहानी मावशी पण आलेली आहे. तर आज पूजाची हळद खूप छान मस्त हळद झाली. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मी तयार व्हायला चालली आहे. तर आज पूजाचा हळदीचा कार्यक्रम व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आता मी मस्त तयार होते. माझा लुक बघा. साई नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज माझा हळदीचा लुक साऊथ लुक केलेला आहे. आणि कसं वाटतंय, पहिल्यांदा मेकअप केला एवढा जास्त मी. वेळी दाखव ना माझी. लग्नात केलं माझ्या, आत्ताच केलंय मी. हे आमच्या छोट्या साईचा लुक, माझ्या साईचा लुक. फोटो काढू. हो, अंशून साई सेम सेम आहे. आमच्या दोघींनी मस्त साऊथ मेकअप केले आज. सगळ्यांना विचार मी कशी दिसते. विचार ना. बोलायचं नाही, समोर सगळे ना म्हणून. तर हा पूजाच्या हळदीसाठी साऊथ लुक केलेला होता मी. आणि मामींनी अंशू साई पण सेम सेम होत्या. पण अंशू झोपलेली होती, कारण खरंच म्हणजे कार्यक्रम असला की धावपळ होते आणि झोपा कोणाचाच होत नाही. तर लेट होतं ना प्रत्येक कार्यक्रमाला, त्यामुळे. आणि आता सौरभ भाऊ, साक्षी बहिणी, मावशीची मुलगी लोणारवाडीच्या, आणि अर्चना मामी. तर सगळ्यांचे लुक मस्त दिसत आहे ना. तर खूप छान मस्त सगळे तयार होऊन आलेले होते. अर्चना मामींनी पण आहे ना साऊथ घागराच वेअर केलेला होता. त्यांचाही छान मस्त मेकअप झाले आहे ना. खूप छान दिसत आहे ना मामी पण. तर तुम्हाला आवडले का आमचे लुक, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूजाची एंट्री पण खूप छान आणि मस्त अशी रॉयल एंट्री झाली आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ बघताना तुम्हाला खूप छान मजा येईल, आनंदही भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आपली छोटी सई दीदी, तर दीदी पण आले होते, माझ्या बहिणी आजीन त्या. सईचाही लुक कसा वाटला. आणि आता आम्ही आल्यानंतर फोटोशूट करत होतो. सगळ्यांसोबत मस्त असे फोटो काढले. आणि आज माझ्या दिराची पण हळद आहे, पण 4 वाजता म्हणजे सायंकाळची. तर तिकडं पण गेलेली होती. दोन्ही कार्यक्रम ॲडजस्ट केले. तर तेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दोन्ही लग्न खूप छान मस्त झालं. आणि सगळ्यांचा आपला लाडका राहुल, तर त्याचाही लुक मस्त आहे ना. आणि हाही माझा भाऊ आहे. तर सगळे खूप छान दिसत होते. आणि आपली नवरीबाई आणि नवरदेव, तर त्यांचंही फोटोशूट चालू होतं. आणि पूजाचाही लुक मस्त दिसतोय ना. खरंच सगळे खूप छान मस्त असे तयार झालेले, खूप मस्त. तर चला बघत राहा व्हिडिओ. तर पूजाच्या हळदीची ही रॉयल एंट्री खूप मस्त आणि छान झाली. आणि फोटोशूट चालू होतं, त्यामुळे थोडं हळूहळू येत होते, पण खूप मस्त झाली. त्यानंतर फटाके वगैरे वाजवले, बॉम्ब वगैरे. आणि खरंच खूप छान. आणि पुढे गेल्यानंतर सगळेजण नाचलेही. आणि खूप छान मस्त एंट्री ही बघण्यासारखी होती. पूजाच्या लग्नाची, वैदिकची, संगीतची, सगळ्या एंट्र्या खूप छान छान आणि मस्त झाल्या आहे. आणि इथे सगळेजण उभे होते, सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं. कारण खरंच दोघांचे लुक पण खूप मस्त होते आणि एंट्री ही खूप छान झाली. तर चला बघत राहा व्हिडिओ.
झाली ना नवरी नवरदेवाची, तर आता नवरदेवाला नवरदेवाची बहिणींना असं गोल राऊंड मारते आणि त्यानंतर नवरीची बहिणी त्याप्रमाणे करते आणि नवरी नवरदेवाला दोघांनाही सोबत अशी मस्त हळद लागली. खूप छान व्हिडिओ आहे, सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, बघत राहा व्हिडिओ. तरी बघा आपली पूजा खूप खुश आहे, मस्त डान्स करते, कारण रील शूट फोटोशूट चालू होतं ना, तर दोघेही मस्त नाचताय आणि खरंच खूप छान मस्त असा हळदीचा प्रोग्राम झाला आणि डेकोरेशनही खूप छान आहे ना. मागे असं पूजाचा आहे ना हळदीचा आणि दाजींचा पण असा हळदीमध्ये ना ऋतूच्या लग्नामधला हा फोटो आहे, त्याचा बॅनर बनवला होता, तर छान वाटतंय ना. तर खरंच खूप मज्जा आली आणि तुमच्यासोबत मी लाईव्ह केलेलं होतं, पण आवाज म्यूट केलेला होता कारण खूप गोंधळ आणि सगळ्यांचे आवाज खूप सगळं काही होतं, त्यामुळे ना म्हणून मी म्यूट केलेलं होतं. आणि हे बघा मम्मी, लोणारवाडी मावशीचा लूक, आपल्या अंशूचा आणि सगळे पाहुणे आलेले होते. तर हे पूजाचे आत्या आहे, आत्या आणि मामा. तर आता सगळेजण जोडीने येणार, पूजाला आंघोळ घालणार, त्यानंतर सगळे जोडीने येऊन पुन्हा पूजाला हळद लावणार. असा हा आमच्याकडे हळदीचा प्रोग्राम असतो. आणि त्यानंतर पूजा पुन्हा असं ड्रेस चेंज करून साडी घालून येणार, त्यानंतर तिला मंडोळ्या बांधल्या जातात. तर अशा प्रकारे असतो हा हळदीचा कार्यक्रम. तर ही माझी लहानी मावशी आणि काका, सगळ्यांचे लोक खूप बघण्यासारखे होते. तर आपली अर्चना मामी ही मस्त दिसते ना. तर चला
विचारा मामांचा एकच प्रश्न, हळद कधी संपेल? मामाला माझ्या घरात मामा काय बोलताय सर्वजण, खरंय का? संध्याकाळची व्यवस्था कुठे मग? ओके, अरे डीजेची म्हणतो मित्रांनो. माझा वाईफ कपिल मामा सांग म्हणून तर आता पूजाला हळदही लागली आणि आता सगळेजण येत होते पूजाला हळद लावत होते. तिकडे नवरदेवालाही नवरदेवाची तिकडचे सगळे काही मित्र फॅमिली सगळे काही फॅमिली हळद लावण्यासाठी येत होते आणि इकडे नवरीकडे. तर आजी इमोशनल झाली होती, पूजा म्हणत होती रडू नको असं. आणि इकडे सगळ्यांचं हळद खेळण्याचं काम चालू होतं. मम्मी लहानी मावशी सगळ्या मावश्या एकमेकांना हळद लावत होत्या. हळदीच्या दिवशी ना सगळेजण आम्ही म्हणजे एकमेकांना अशी हळद लावतो, खूप हळद खेळतो. तर हे बघा आपली सई, तर पूजा मावशीची पूजा म्हणते घे, तर ती हळद होती ना चेहऱ्याला तशी लांबूनच घ्यायची आणि लगेच होटाला बघते की लागली की काय. तर आम्हीच दोघांनी जोडीने हळद लावली आणि तिकडे नवरदेवाचे मित्र बघा, मित्र कंपनी म्हटली की थोडी मजाक मस्ती चालूच असते ना. तर पूजाचे काका काकू बहिणी सगळेजण येत होते, हळद लावत होते आणि सगळ्यांचे लुक खूप कडक होते वाटतंय ना. तर सगळ्यांचे लुक आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या लोणारवाडे मावशीची मुलगी आहे ही दीदी, अमृता नाव आहे तिचं. तर जेवणासाठी पण म्हणजे पाहुण्यांना जेवणाची सुरुवात पण करून दिलेली होती. इथे हळदीचाही प्रोग्राम चालूच होता, कारण हळद म्हटली का थोडंफार उशीर होतोच, कारण प्रत्येक जोडीने अंघोळ घालायची, जोडीने हळद लावायची. साक्षी बहिणी आणि सौरभ भाऊ पण आले, जोडीने हळद लावले. तर बरेच म्हणजे काही ताईंनी विचारलं की सौरभ भाऊ आणि बहिणीने डान्स नाही केला का,
तर वहिनींचे पेपर चालू होते ना, त्यामुळे त्यांचा आता लास्ट इयर आहे आणि फायनल एक्झाम आहे ना, त्यामुळे ते संगीतला काही आले नव्हत्या, कारण पेपर होते त्या दिवशी. लगेच दुसऱ्या दिवशी ना तर स्टडी करायचं होतं. तर हळदीच्या दिवशी वैदिक आपलं लग्नाला वगैरे आले होते आणि खरंच सगळ्यांचे लोक मस्त होते. तर आज उपवास होता गुरुवार, तर आम्ही इथे ना शेजारी दुकान होतं, तर तिथे आलो होतो काहीतरी उपवासाचं. मग दूधच घेतलं, कारण उपवासाला तिखटही चालत नाही गुरुवारच्या ना. तर हे बघा मस्त आम्ही हळदही खेळलो होतो आणि आपली लाडक्या सईनी मस्त फ्रुटी घेतली आहे. आणि त्यानंतर मी गेली होती ते माझ्या सासरी, कारण 4 वाजले होते आणि बाकीचं शूट आहे ना दीदीनेच घेतलेले आहे. तर माझ्या लहान बहिणीने, तर तिला म्हटले, ती होती ना मम्मीबरोबर, तर तिला म्हटलं तू थोडंफार शूट कर, म्हणजे तुमच्यासोबत मला शेअर करता येईल. तर मी माझ्या दिराच्या हळदीला गेले होते, कारण 4:30 वाजलेले होते आणि तिकडे पण हळदीचा कार्यक्रम आहे ना 4 वाजताच होता. तर मी तिकडे गेले, तर तिकडचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील. आता पूजाच्या हळदीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर माझ्या दिराच्याही हळदीचा व्हिडिओ शेअर करेल. तिथलेही खूप छान मस्त हळदीचा प्रोग्राम झाला. आणि आता इथे दोन्ही साईडला नवरदेवाकडे नवरीकडे, आता नवरदेवही ड्रेस चेंज करायला, नवरीही ड्रेस चेंज करायला गेले होते. आता छान मस्त पूजा अशी साडी घालून येणार, तर याला चौक भरणं म्हणतात. तर मलाही काही जास्त माहिती सांगते. तर असं गाणं म्हणतात हे करताना. चौका चौकाने आरच्या, चौका चौकाने आरच्या वापर देती कोतुळ्या गाणं गाती, कोतुळ्या गाणं गाती. या चौकी बसला, या चौकी बसला नवरी पार्वती येते, नवरी पार्वती येते. आता चांगला तर इकडे कार्यक्रम चालू होते, इकडे सगळ्यांचे मस्त गप्पाही चालू होत्या. तर आता नवरदेवाला ड्रेस चेंज करून, तर आता नवरदेवाला मोंडोळ्या बांधल्या जातात, त्यानंतर वाण घेतलं जातं. तर असं पिठाचं आहे ना वाण तयार करतात, ते असं म्हणजे नवरदेवाला दिसू नये आणि असं म्हणजे नवरदेवाच्या आणि आपण जे वाण घेणार असतात ना त्याच्या पदरामध्ये असं बांधलं, म्हणजे असं लपवलं जातं. तर नवरदेव आणि नवरीला दाखवलंही जात नाही. आपली पूजा बघा किती छान मस्त दिसते ना, साडी वेअर केली आहे. तर सेकंड लुकही खूप छान आहे, पूजाचे सगळे लुक खूप छान आणि मस्त आहे. आणि इथं आता पूजालाही आता मोंडोळ्या बांधणार. तर मोंडोळ्या बांधल्यानंतर नवरीचं लुक खूप मस्त दिसतं आणि आपली पूजा मस्त खूप खुश आहे. आणि त्यानंतर वाणही घेतात, तर 5 वाजता वाण घेतलं जातं. नवरीच्या बापाची तिसरी मंडोळी कशाची, तिसरी मंडोळी कशाची, तिसरी मंडोळी गव्हाची, तिसरी मंडोळी गव्हाची. अगे आऊस पुरावा, अगे आऊस पुरावा तुम्ही नवरीच्या भावाची, तुम्ही नवरीच्या भावाची. तर ही पूजाची मोठी जाऊबाई ऋतू, तर माझी ऋतू मावशी, तर दोन्ही नाते आहे. तर आता पूजाचं औक्षण करतील. तर 5 वाजनी ना वाण घेतलं जातं. तर आता पूजाला हळदी कुंकू लावलं, ओवाळलं आणि हातामध्ये जे आहे ना तर ते असं गव्हाच्या पिठाचं असतं, तर त्याला वाण म्हणतात. तर ते नवरीला दाखवलं जात नाही.
तर कशी वाटली पूजाची हळदीचा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त मस्त उखाणे घेतले, पण मला सगळं काही ना म्यूट करायला लागलं कारण खूप व्हॉइस होता, तर त्यामुळे. आणि आमच्या दीदीने शूट घेतले ना. आणि आता पूजाची ओटीही भरली गेली आणि जे असं तांब्यानं जो दोरा सुतवला जातो ना, तर ते असं डोक्यावरती असं हे करतं. हे बघा, अशा प्रकारे असं गाणंही म्हटलं जातं. आणि तो दोरा असतो ना, तो नवरी नवरदेवाच्या गळ्यामध्ये तो 6 महिना ठेवतात. तर त्याच्यामध्ये 2च पदरं ठेवतात, कारण खूप जाड असतो तो, 5 पदरी असतो. तर चला, इथंच आजची व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.